पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत। तुम्ही पाहताय उपमुख्यमंत्री चषक 2025 चा दैदिप्यमान सोहळा दुसरी रजनी आणि सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला कार्तिक 11 संतोष बोन या संघाने मागील मॅच मध्ये विजय संपादन केलं, परंतु आणखीन एक दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय। टीम 94 धानिव संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका बाजूला जर पाहिलं तर रेहान 11 साईच्या अर्धाला संघ या मॅच मध्ये चार षटकांचा सामना असणार आहे। खरं तर रेहान 11 साईच्या अर्धाला या टीमने फिल्डिंग स्वीकारलेली आहे, टॉस जिंकला होता आणि टीम 94 धानिव या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय। सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना एका बाजूला विश्वनाथ जाधव आणि त्याच्या सोबतीनं फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। मैदानाच्या आतमध्ये मंगेश हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती अमित तांडेल हा गोलंदाज पाहायला मिळतोय या मॅच मध्ये। चला बी फास्ट, लगेच सामन्याला सुरुवात करा। पंचांनी देखील विनंती करतोय जास्त वेळ खर्च करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा। सुरुवातीची 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे। पहिला डाव 20 मिनिटांमध्ये कंप्लीट झालाच पाहिजे। आयोजकांच्या माध्यमातून सूचना येते, जास्तीचा वेळ प्लीज खर्च करू नका। बॉलिंग ट्रॅक वरती अमित तांडेल, पहिलाच बॉल या मॅच मध्ये विश्वनाथ जाधवच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय। हो, पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि पायचीच्या स्वरूपात मोठी विकेट। विश्वनाथ जाधव बॅक टू द पेव्हिलियन। काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला। टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न विश्वनाथ जाधवने केला, परंतु पायचीच्या स्वरूपात या मॅच मध्ये विश्वनाथ बाद झालाय। पहिला धक्का या मॅच मध्ये टीम 94 धानिव या टीमला बसतोय। फलंदाज बाद। ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता प्लम एलबी अगदी समोर सापडला। विशाल नाईक सरांचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये राहिली आहे। मैदानावरती 11 विरुद्ध 11 खेळाडू खेळतात जरूर, परंतु या दोन पंचांच्या इशाऱ्यावरती हा खेळ सुरू असतो आणि पंचांची भूमिका आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली। इथे प्लम एलबी पायचीच्या स्वरूपात विश्वनाथ जाधव बाद झाला। पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट अमित तांडेलनं प्राप्त केली। खरं तर महत्वाचा फलंदाज मागील बॅच मध्ये ज्या फलंदाजाच्या बॅट मधून 19 चेंडूमध्ये 45 धावा आल्या होत्या आणि खरं तर वन मॅन आर्मीचा रोल त्याने अदा केला होता, तो फलंदाज या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती बाद झालाय। अमित तांडेलचं कौतुक करावं लागेल, कारण मागील मॅच मध्ये त्याच्या विरोधात देखील भरपूर जास्त धावा आल्या होत्या आणि याही षटकामध्ये त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय आणि पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली। विश्वनाथ जाधवला बाद केलं। नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय विजय जाधव हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला। इथून जर पाहिलं तर 4 षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारावी लागेल, कारण रेहान 11 साईच्या अर्धाला एक चांगल्या धाटणीचा संघ पाहायला मिळतोय। या संघाने देखील आतापर्यंत या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलाय। मागील मॅच मध्ये विघ्नेशनं 5 कंप्लीट केलं। ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते, कारण 32 धावांवरती थांबवलं होतं एकविरा स्पोर्ट नायगाव टीमला। आज जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या संघाच्या माध्यमातून। टप्पा, वलन, गती याचा सुवर्ण मध्य गोलंदाजांनी साधला या क्रीडा स्पर्धेमध्ये। यावेळेस पाहिला तर हवेत खेळत फिल्डर आहे त्या ठिकाणी वाईड अप लॉंग ऑफला सलगचा दुसरा धक्का। जयेश घरत कोणत्याही प्रकारे चुकी करत नाहीये। फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन। सलग 2 चेंडूवरती 2 विकेट अमित तांडेलने प्राप्त केलेले आहेत या मॅच मध्ये। महत्वाचे विकेट विश्वनाथ जाधव आणि तदनंतर विजय जाधव, दोन बंधू मैदानाच्या बाहेर अगदी तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळतात। 2 फलंदाजांना बाद केलं। अमित तांडेल काय गोलंदाजी करतायत, आपल्या नावाला शोभणारा खेळ त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय।
एक अनुभव खेळाडू आहे आणि अनेक कित्येक वर्षे झाले साई चर्नाला या संघाची सेवा या गोलंदाजाने केल्या। याही क्रीडा स्पर्धेमध्ये त्याचा बोलबारा राहिला। खरं तर 2 चेंडूवरती 2 विकेटांनी प्राप्त केल्यात आणि ते दबाव टाकलाय पहिल्या षटकामध्ये। टीम 94 जाणीव या संघाच्या विरोधात नवीन फलंदाज जय विश्वकर्मा मैदानावरती दाखल होतोय। अमित तांडेल ऑन हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक जो साजरी करेल का, सर्वांचं लक्ष अमित तांडेल या गोलंदाजावरती। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती। हो, यावेळेस पाहिलं तर फ्लिक करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय परंतु इथे धाव घेतली जाईल कारण वेगाने इथे धाव कंप्लीट करत असताना लेगबाईच्या स्वरूपात धाव मिळते। खरे तर पहिली धाव घेत असताना प्रचंड संघर्ष टीम 94 धाणीव या संघाने केला, परंतु ज्या पद्धतीनं साई चर्नाला संघाचा ऍटिट्यूड आपल्याला पाहायला मिळतोय ना मैदानाच्या आतमध्ये, एक चांगल्या पद्धतीनं तो संघ खेळतोय। प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं तर चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला। आज जर पाहिलं तर हनुमान जयंती आणि सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। खरं तर याच विभागामध्ये अनेक गावामध्ये यात्रोत्सव आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर बाजूला असलेल्या पांजू गावामध्ये जर पाहिलं तर हनुमान जयंतीची यात्रा असते आणि यात्रेच्या निमित्तानं क्रीडा स्पर्धा देखील त्या गावामध्ये आपण पाहतोय। जाऊया मॅचच्या दिशेने। अमित तांडेल पुन्हा एकदा। हो, यावेळेस देखील खोला टाकला होता परंतु लाईन खराब होती, लक्ष्यमच्या बाहेर जाणारा चेंडू। इट इज आउट, इट इज अ वाईड बॉल। एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती। 2 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये। अमित तांडेल काय गोलंदाजी केली आहे पहिल्या षटकामध्ये, धारदार गोलंदाजी, घातक आणि भेदकता त्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। हो, यावेळेस खोलात टाकला होता परंतु समोरच्या दिशेने फटका उडवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ आणि त्या ठिकाणी एफर्ट्स पहा, कमालीचा एफर्ट सॅमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याने जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं चेंडूला स्टॉप केला आणि आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्यात असंच म्हणावं लागेल। एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात। काय फिल्डिंग केली आहे, कमालीची फिल्डिंग। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 4 या आकड्यावरती। 4 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। पुन्हा एकदा गोलंदाज अमित तांडेल ओव्हर द विकेट। हो, यावेळेस देखील मिड ऑनला फिल्डर आहे विलास, कोणत्याही प्रकारे चुकी करणार नाहीये, त्याने टिपलाय झेल। आणखीन एकदा का या मॅच मध्ये फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन। त्यांच्या माध्यमातून चांगला झेल कंप्लीट करत असताना तिसरा धक्का या मॅच मध्ये टीम 94 धाणीव या टीमला बसतोय। आणखीन एक धक्का या मॅच मध्ये। पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 3 विकेट प्राप्त केल्यात अमित तांडेलनं। ज्या पद्धतीने गोलंदाजी त्याची पाहायला मिळते, तो इम्प्रेस करतोय, प्रभावित करतोय। ओव्हर द विकेट पुन्हा एकदा। हो, यावेळेस आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग पहा, कमालीची फिल्डिंग, परंतु चेंडूची फेकी खराब राहिली। धावबाची संधी होती आणि इथे जर पाहिलं तर चेंडू आलाय डॉट। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। प्रथम बॅटिंग करत असताना टीम 94 धाणीव या संघाने धावफलकावरती धावा केल्यात त्या 4 धावा। 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा। काय सुरुवात राहिली रेहान 11 साई चर्नाला या संघाच्या माध्यमातून। पहिल्या मॅच मध्ये देखील 5 षटकामध्ये 32 धावांवरती एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाला थांबवलं होतं, परंतु याही मॅच मध्ये 4 षटकामध्ये जर पाहिलं ना तर हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा
अमित तांडेल या गोलंदाजाने खर्च केल्यात. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय अमित तांडेल. कमाल याची गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी जर पाहिलं तर अमित तांडेल यांच्या वयात बदल झालाय परंतु खेळात नाही. त्यांचा खेळ अगदी तसाच काही पाहायला मिळतोय आणि ज्या पद्धतीनं या स्पर्धेमध्ये त्यांनी इम्प्रेस केलं. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आणि 3 महत्वाचे विकेट. षटक क्रमांक दुसऱ्या बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मागील मॅचचा हिरो. मागील मॅच मध्ये फायपर त्याने कंप्लीट केलं होतं. तब्बल 5 विकेट प्राप्त केल्या आणि 2 षटकामध्ये 9 धावा केवळ त्याने खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजावरती या मॅच मध्ये विश्वास दाखवला कॅप्टननं. परंतु एका बाजूला जय विश्वकर्मा या फलंदाजाला चांगली बॅटिंग करावी लागेल कारण आघाडीचे महत्वाचे फलंदाज बाद झाले त्या मॅच मध्ये. विश्वनाथ जाधव, विजय जाधव, मंगेश हे सर्व फलंदाज बाद झालेत. परंतु इथून जर पाहिलं ना तर डाव सावरावा लागेल, भागीदारी करावी लागेल, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील या मॅच मध्ये आणि खऱ्या अर्थानं धावा बनवाव्या लागतील. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो यावेळेस कोलात टाकला होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग करू शकलेला नाही आहेत. सिंगल धाव मिळते. जय विश्वकर्मा या फलंदाजाला संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचले ती 5 या आकड्यावरती. प्रत्येक धावेसाठी संघर्ष सुरू आहे कारण गोलंदाजी चांगली केली जाते, फलंदाजाला रेट केलं जातं, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. कॉन्क्रीटची विकेट आहे आणि अंडर फ्लड लाईट बॉल ट्रॅव्हल होणं थोडंसं डिफिकल्ट आहे. या सर्व कंडिशनचा फायदा आतापर्यंत गोलंदाजांनी या मॅच मध्ये घेतलाय. परंतु अमित तांडेलचं पहिलं षटक कमालीचं राहिलं होतं कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये सर्कलला भेदणारा कोणताही फटका फलंदाजांना त्याने खेळू दिलेला नाही आहे कारण चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी पाहायला मिळाली त्या षटकामध्ये. हो यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न, थोडीशी ट्रिगर मुवमेंट घेतली, थोडासा शफल क्रॉस झाला परंतु टायमिंग करू शकले नव्हते चेंडूवरती. इथे चेंडू आलाय डॉट. आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय विघ्नेशच्या माध्यमातून. काय जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाजी प्रमुख ओळख आहे साईच्या अर्नाला या टीमची आणि त्या ताकदीचा वापर केला जातो या मॅच मध्ये. यावेळेस पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येते. संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे या मॅच मध्ये. खरं तर 4 षटकामध्ये 40 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील टीम 94 दानिवला आणि इथे कार्य मैदानावरती फलंदाजांनाच करावं लागेल. हो यावेळेस पाहिलं तर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. गॅप मध्ये केलेत परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे तिथे फिल्डिंग चांगली आहे आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करत असताना दोन्ही फलंदाज संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. स्वतःच्या मनगटातील असलेल्या ताकदीवरती विश्वास असला ना तर दुसऱ्याच्या सामर्थ्याची कधीच भीती वाटत नाही आणि या मॅच मध्ये स्वतःच्या मनगटाची ताकदीनं आणि आत्मविश्वासानं खेळ करावा लागेल टीम 94 दानिवला या मॅच मध्ये. कारण सुरुवातीला हा संघ जर पाहिला तर कुठेतरी जर पाहिलं ना तर या मॅच मध्ये बागपुटला गेलाय परंतु सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि कुठेतरी या मॅच मध्ये गोलंदाजांनी डोकं वरती केलं. कारण ज्या पद्धतीने जर पाहिलं तर विघ्नेश गोलंदाजी करतोय, मोठा फटका खेळू देत नाही या फलंदाजाला. चांगल्या धाटणीची त्याची गोलंदाजी पाहायला मिळते आणि इथून जर पाहिलं ना तर मोठे फटके हवेत टीम 94 दानिवला या मॅच मध्ये. हो यावेळेस फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय परंतु यष्टिरक्षक प्रशांत गरज त्या ठिकाणी मिस्टेक करणार नाही. त्याने टिपलाय झेल. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. डॉक्टर श्रीकांत शिंदे नित्य आणि नेमान. त्यांना वंदिती डॉक्टर श्रीकांत शिंदे नित्य आणि नेमान. ज्याच्या हाती धनुष्य बाणतो योद्धा श्रीकांत शिंदे महान. 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 जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये जर पाहिला तर गोलंदाजाचा बोलबाला राहिला. ज्या पद्धतीने विकेट सातत्याने येत आहेत, दबाव टाकला जातोय टीम 94 दानिव या बलाढ्य संघावरती. नवीन फलंदाज मैदानावरती अक्षय राजभर मैदानावरती दाखल होतोय. ओ यावेळेस बॅटची एज फाईन लेगला फिल्डर आहे परंतु बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार अक्षय राजभरच्या खात्यामध्ये. फेमस मथुर
आजवर मागील चेंडूवरती बाद झाला होता, परंतु नंदन मैदानावरती दाखल झाला. मिस टाइम फटका होता. बॅटची भरपूर मोठी एज लागली. फाईन लेगला फिल्डर होते आणि त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे या मॅच मध्ये गेला. नशिबाचा चौकार नंदनच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जंग पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. ओ यावेळेस मोठा फटका नंदन विश्वकर्माच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. बॉल सीमारेषा पार. षटकार. जोडी भावा समान अरे ज्याच्या हाती धनुष्य बाण तो योद्धा श्रीकांत शिंदे महान. अरे ज्याच्या हाती धनुष्य बाणतो योद्धा श्रीकांत शिंदे महान. ज्याच्या हाती धनुष्य बाणतो योद्धा श्रीकांत शिंदे महान. ज्याच्या हाती धनुष्य बाणतो योद्धा Thank you. श्रीकांत शिंदे. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता चेंडूला लॉफ केला होता समोरच्या दिशेने. काय जबरदस्त स्ट्रोक सजवलाय फलंदाज नंदन विश्वकर्मानं. या मॅच मध्ये 2 चेंडूचा त्याने सामना केलाय आणि त्याच्या बॅट मधून 10 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. जबरदस्त बॅटिंग करतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करतोय या मॅच मध्ये टीम 94 धानीव संघ आणि आतापर्यंत 4 गडेच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती जोडल्यात. बरोबर 9च्या सरासरीनं आतापर्यंत धावसंख्या मेंटेन केली आहे. परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये देखील त्यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. एक सन्मानजनक टोटल उभारावं लागेल रेहान 11 साईच्या अर्नाला या संघाच्या विरोधात. कारण मागील षटकामध्ये जर पाहिलं तर विघ्नेशच्या षटकामध्ये तब्बल 14 धावा आल्या. सुरुवातीचे 4 चेंडू त्याचे खूप चांगले राहिले होते. 4 चेंडूवरती केवळ 4च धावा त्याने खर्च केल्या. परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके त्याच्या गोलंदाजीवरती आलेत. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद मेहर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद मेहर. स्ट्रायकिंग एंड वरती जय विश्वकर्मा आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. फुल टॉस बॉल मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न केलाय. वा जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. रोहितच्या माध्यमातून कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. स्वतःला झोकून दिलं होतं. असं म्हणतात ना, डोक्याला ताण दिल्याशिवाय समाजात मान मिळत नाही आणि ते शरीराला ताण दिलाय. वा रोहित वा. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली आणि ते जर पाहिलं तर 2 धावा त्यांनी सेव्ह केले आपल्या टीमसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा कोलात टाकला. यावेळेस पाहिलं तर समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चेंडू उडवलाय. वेगाने बॉल सीमारेषेच्या जवळ जातोय. परंतु फिल्डिंग पहा जयेश गरेच्या माध्यमातून जबरदस्त पाहायला मिळते आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या जातील. काय जबरदस्त फिल्डिंग राहिली आहे रेहान 11 साईच्या अर्नाला या संघाची या मॅच मध्ये. मागील 2 चेंडूवरती 2 ऍथलेटिक एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. यापूर्वी रोहितच्या माध्यमातून ऍथलेटिक एफर्ट्स आपण पाहिला आणि तदनंतर जर पाहिलं तर जयेश गरेच्या माध्यमातून देखील एक चांगला एफर्ट्स लॉंग ऑफला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 23 या आकड्यावरती. 23 धावा या मॅच मध्ये. रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे क्रीडा रसिकांना. खरं तर दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघाच्या माध्यमातून आतापर्यंत या क्रीडा स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळ राहिलाय आणि त्यामुळे हा सामना देखील रोमहर्षक चित्तथरारक आपल्याला पाहायला मिळणार आहे. राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही. या फिल्डर येथील डीप स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून आणि फक्त सिंगलच मिळते. रोहित इम्प्रेस करतायत या मॅच मध्ये कारण फिल्डिंग करत असताना त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि इथे जर पाहिलं तर प्रत्येक धाव घेण्यासाठी इथे संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. परंतु नंदन विश्वकर्मा आणि जय विश्वकर्मा या मॅच मध्ये भागीदारी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा चांगला चेंडू टाकला जातो ना तेव्हा सिंगल डबल्स घेत आहेत आणि संधी मिळते तेव्हा षटकार चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आलाय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये खेळत वॅकंड एरिया आहे परंतु त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतायत आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अमित तांडेल होते आणि अमित तांडेलच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. खरं तर षटक क्रमांक पहिलं त्याने हाताळलं आणि या गोलंदाजाला जेव्हा अशा प्रकारची फिल्डिंग करताना आपण जेव्हा पाहतो ना तेव्हा खूप चांगलं पाहायला मिळतं. कारण वेगवान गोलंदाजाला भरपूर जास्त एनर्जी वेस्टेड जात असते आणि तो देखील अशा पद्धतीने ऍथलेटिक एफर्ट्स जेव्हा मैदानावरती दाखवतो ना तेव्हा खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि अगदी चांगल्या दर्जाचं क्रिकेट अमित तांडेलनं या मॅच मध्ये दाखवलंय असंच म्हणावं लागेल.
कारण ज्या पद्धतीनं तो वेगाने चेंडूवरती पोहोचला, जीवाच्या आकांतामध्ये धावला होता आणि चेंडूला स्टॉप केलं. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस बॅटची एज फ्लँक स्लिप आणि फिल्डर आहे तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी ठरले. एकच धाव मिळाली. या षटकामध्ये देखील सिंगल डबल्स येत आहेत. टीम 94 धानिव संघ धावांसाठी संघर्ष करतायत आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावरती. 27 धावा चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. टीम 94 धानिव संघ या मॅच मध्ये चांगली भागीदारी या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस मोठा फटका, उंची जास्त लांबी कमी, स्वतः हर्षद मेहर डाऊन द बॉल, जगल जगल अँड टेकन. स्वतःच्या गोलंदाजीवरती कमालीचा झेल त्यांनी कंप्लीट केलाय. फलंदाज जय विश्वकर्मा हॅज टू द पार्ट. नवीन फलंदाज मैदानावरती नीरज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु हर्षद मेहरचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त त्याने झेल घेतला स्वतःच्या गोलंदाजीवरती, कारण भरपूर उंचावरती चेंडू गेला होता. जजमेंट खूप चांगलं होतं आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज बाद झाला. नंदन विश्वकर्मा बाद झाला. जय विश्वकर्मा आपण मैदानावरती पाहतोय. त्याने देखील 6 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून 9 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती विनायक भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर लेदर बॉल क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलंय आतापर्यंत आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या नावाचा देखील डंका वाजतोय. यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला विनायक भोईरने दाखवलाय. फुल टच बॉल, नो बॉल, बीमर चेंडू आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. जय विश्वकर्मा या फलंदाजानं तोफा होता आणि तो कबूल केला. षटकार. पुढचा चेंडू फ्रीट असेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये टीम 94 धानिव संघ आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीला धावा आल्याच नव्हत्या, परंतु या षटकामध्ये आणि मागील षटकामध्ये चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. यावेळेस पहिल्या तर समोर खेळलेत फिल्डर आहेत लॉंग ऑनला, झेल कंप्लीट केलाय, परंतु फ्रीटचा चेंडू होता आणि वेगाने 2 धावा कंप्लीट करत असताना जय विश्वकर्मा या मॅच मध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. 36 धावा धाव फलकावरती. मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट करणारा षटकार जय विश्वकर्माच्या बॅट मधून आपण पाहिला. खरं तर चांगल्या स्थितीमध्ये टीम 94 धानिव संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती विश्वनाथ जाधव, विजय जाधव बाद झाले होते पहिल्या षटकामध्ये. जर पाहिलं तर महत्वाची विकेट, 3 विकेट गेले, परंतु तदनंतर भागीदारी चांगली पाहायला मिळाली आणि आता चांगल्या स्थितीमध्ये धानिव संघ या मॅच मध्ये आपण पाहतोय. विनायक भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेस आडव्या बॅटनं वा कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार, आणखीन एक तडाखा जय विश्वकर्माच्या बॅट मधून येतोय षटकार.
ते तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. स्लॉक स्वीपचा फटका जय विश्वकर्माच्या बॅट मधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. धमाकेदार षटकार या मॅच मध्ये जय विश्वकर्माच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती. काय जबरदस्त धावसंख्या पाहायला मिळते. चांगल्या स्थितीमध्ये टीम 94 दानिव संघ. सुरुवातीला जर पाहिलं तर धावा बनल्याच नव्हत्या. जय विश्वकर्मा मैदानावरती दाखल झाला आणि अक्षरशः बरसलाय. 8 चेंडूमध्ये 17 धावा. एक इम्पॉर्टंट क्लो त्याच्या बॅट मधून आपण पाहतो या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग. खरं तर संघाला गरज होती ज्या धावांची त्या धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकार आतापर्यंत त्याने दाखवलेत या मॅच मध्ये. 23 धावांवरती खेळतोय. यावेळेस आणखीन एक फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. येतोय षटकार. थँक्यू. या षटकामध्ये धावा येत आहेत. खोऱ्याने धावा येतात. काय बॅटिंग करतोय जय विश्वकर्मा. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू आलाय डॉट. परंतु विनायक भोईरच्या या षटकामध्ये भरपूर जास्त धावा खर्च झाले त्या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 48 या आकड्यावरती. 48 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर जय विश्वकर्मा जबरदस्त बॅटिंग करतो. यावेळेस पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळत फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 50 या आकड्यावरती. 50 धावा अर्धशतक संघाचा पाहायला मिळतं. परंतु जय विश्वकर्माचं कौतुक करावं लागेल. आजच्या रजनीमध्ये त्याच्या नावाची चर्चा जरूर केली जाईल. कारण संघ अडचणीमध्ये सापडला होता. जय विश्वकर्मा आला आणि त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा आणि आणखीन एक मोठा फटका. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. येतोय षटकार आणि या षटकामध्ये तब्बल जर पाहिला तर आणखीन एक मोठा तडाखा जय विश्वकर्माच्या बॅट मधून. तब्बल या षटकामध्ये 29 धावा विनायक भोईरनं खर्च केल्या. भरपूर मोठं षटक त्याचं पाहायला मिळालं. 4 षटकार आले नंदन विश्वकर्माच्या बॅट मधून. खूप चांगली बॅटिंग त्याने केली. 56 धावा धावफलकावरती जोडल्या आणि 57 धावांचा टार्गेट या मॅच मध्ये. रेहान 11 साई चर्दाला या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतंय. तर नक्कीच दुसऱ्या सत्रासाठी आपण आवाज ऐकूया तुषारजी सोनावणे यांचा. धन्यवाद.
चला थँक्यू निशांतजी पाटील आपल्या बी खूप खूप आभारी आहोत. पहिल्या डावात आपण आवाज ऐकलात आणि पहिल्या डावात जय विश्वकर्मा या नावाचा बोलबाला आपण पाहिला गेला. पहा पहिल्या डावात विश्वनाथ जाधव थोडेसे एक लवकर आऊट झाले. पहिल्याच बॉलवरती लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात अमित तांडेलने विकेट घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा जर पाहिलं तर मैदानाच्या विजय जाधव आले. पुन्हा एकदा जर पाहिलं तर दोन्ही बंधू जे होते ना ते शून्यवरती आऊट झाले. परंतु जय विश्वकर्माने जी काही बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये त्या बॅटिंगने प्रत्येक जण मंत्रमुक्त झालं आणि आजच्या रात्रीतील जे काही स्ट्रोक खेळले त्याने जबरदस्त टायमिंग सहित प्रत्येक बॉल सीमारेषा पाठवले गेले. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही टीमला शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. प्रशांत घरत ऑन स्ट्राईक. टेनिस बॉल क्रिकेटचा अगदी तर उत्तम दर्जाचा ऑलराऊंडर म्हणून नेहमी आपण त्यांना पाहतायत. पहिलाच बॉल आणि काय स्वागत केलंय. जबरदस्त टायमिंग साधलंय प्रशांत घरतच्या बॅट मधून. चौकार. प्रशांत घरत खरं तर जर पाहिलं गेलं तर याच फटक्यांसाठी ओळखला जातो. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर चेंडूला फॉलो केलं शेवटच्या क्षणापर्यंत पडले. परंतु जर पाहिलं गेलं तर थेट चेंडूला पाठवलं सीमा पार. मिळतील धावा 4. आक्रमण करण्याचा याही वेळेला प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केल्या दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे. चांगली फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळते. एकच धावावरती प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटक्यावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5च्या घरामध्ये. पहा पहिल्या 2 षटकामध्ये धावा नव्हत्या आणि त्यानंतरच्या 2 षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर विनायक भोईरने जवळपास खर्च केला 29 धावा. परंतु विनायक भोईर रणजीपट्टू आहेत आणि त्यांना भरपूर अनुभव आहे. जरूर त्यांना धावा गेला त्यांच्या षटकामध्ये. परंतु हा असा फलंदाज आहे कुठल्याही क्षणाला मॅच पलटवण्याची दाट शक्यता नेहमी वर्तवली जाते. पाहूयात विनायक फार मोठी जिम्मेदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले गेलेत. विनायक भोईर आणि प्रशांत घरत. इथे हवेत खेळला बॉल. मिस्टर मिक्सोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत डाऊन दी बॉल. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोचतायत आणि टिपला जाईल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करणाऱ्या टीमला विकेट. नंतर नंदन विश्वकर्मा यांनी फार मोठी जिम्मेदारी स्वीकारली होती आणि खरोखर जर पाहिलं तर पहिल्या डावात जयच्या बॅटमधून धावा आल्या. पहिल्या डावात नंदकुमार यांच्या माध्यमातून देखील धावा येताना दिसल्या गेल्या. एक चौकार एक षटकार नंदनच्या बॅटमधून आपण जरूर पाहिले गेले आणि तेच गोलंदाजी करतायत. विकेट मिळवले. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 5च्या घरामध्ये एक गडी बाद. बॅटिंग करत असताना रिहांत 11 साईच्या स्पोर्ट्स अर्नाड संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. 2 बंधूंची जोडी आता मात्र जर पाहिलं खेळपट्टीवरती पाहायला मिळते. एका बाजूला प्रशांत आहेत दुसऱ्या बाजूला जयेश आहेत. पाहूयात या 2 बंधूंची जोडी A1 जोडी ठरतील का. च्या बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न होता. रायझिंग डेलिव्हरी वेगवान चेंडू पाहायला मिळतोय आणि हीच खासियत राहिलेली आहे ती म्हणजे नंदनची. ज्याप्रमाणे त्यांचा बॉलिंग युनिट आहे बॉलिंगचा पेस आहे नियंत्रणबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर गोलंदाज नंदनच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल या षटकातील हा पहिला डॉट बॉल असावा. बॉल तयार. सिंगल घेण्याचा प्रयत्न केला. प्रशांतच्या अगदी हातामध्ये जोपर्यंत स्ट्राईक राहील प्रशांत जोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये राहील तोपर्यंत धावा या वेगाने होताना दिसणार आहेत. कारण की भरपूर मोठमोठ्या स्पर्धा प्रशांतने खेळल्यात आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर त्याच्याकडे हा दांडगा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. 6 धावा फटकावरती लागल्या गेल्या. नुकतीच सुप्रीमो स्पर्धा चालू आहे त्यामध्ये देखील जर प्रशांत घरत त्याला आपण जरूर पाहिलं गेलं. खेळत असताना अफलातून खेळ त्यांचा राहिला गेला. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर शब्बल झाले परंतु जर पाहिलं तर व्हाईट जॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते आणि अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी 6 धावा
एक गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये अर्नाळा संघ खेळत असताना बॅटिंग करत असताना आपण जरूर बघतायत. त्यानंतर नंदाने जे कमबॅक केले ते मात्र अफलातून. पहिल्या षटकावरती वर्चस्व राहिलेलं आहे ते म्हणजेच टीम 94 धानू संघाचं. विश्वनाथ जाधव आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला बॉल घेऊन जयसाठी तयार. पहिलाच बॉल हवेत उडाला आहे आणि पाहत असताना जर पाहिलं गेलं तर एकदा कंप्लीट केली गेली. क्षेत्ररक्षक स्वतः त्या ठिकाणी पोचले जात आहेत. पाहत असताना जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती एकाच कंप्लीट केली जाईल. प्रशांतला मोठे स्ट्रोक खेळायचे त्या मॅच मध्ये आणि खरोखर 4-4 षटकांच्या मॅचेस मध्ये देखील जर पाहिलं गेलं तर 50च्या पलीकडे धावसंख्या जाते. कारण कालच्या दिवसात देखील मानकुले टीमची आपण धावसंख्या पाहिली गेली 50च्या पलीकडे होती. याही मॅच मध्ये जर पाहिलं तर 4 षटकांच्या मॅच मध्ये आपल्याला 50च्या पलीकडे धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्येचा पाठलाग होतोय, करावा लागेल. आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल तेव्हाच या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. लक्षात ठेवा भरपूर टाइम खर्च होतोय. 15 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला अगदी पाहिजे 3 षटक कंप्लीट करायचे. 2:47 मिनिटाला पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झाले. याची देखील दक्षता घ्यावी टीम 94 धानू संघाला मी विनंती करतोय. स्ट्राईक एंड वरती प्रशांत घरत. वेग चांगला आहे, वेग चांगला आहे. या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर नियंत्रण चांगलं होतं या चेंडूवरती आणि पाहत असताना तर प्रशांत घर त्या ठिकाणी बीट झालेले आहेत. प्रशांतला कुठेतरी मोठे फटके खेळण्याची आता मात्र आवश्यकता आहे आणि खरोखरच प्रशांतला ते फटके खेळणं गरजेचं आहे टीम अर्नाळा संघासाठी. पाहूयात प्रशांतच्या बॅट मधून इम्प्रोवायझिंग स्ट्रोक येतील का. विकेट खेळला फटका त्या ठिकाणी जर आसिफ चांगली फिल्डिंग धाव जरी एक गेली परंतु फिल्डिंग आसिफच्या माध्यमातून अव्वल दर्जाची त्या ठिकाणी पाहायला मिळाले. प्रत्येकाचं योगदान या टीम मध्ये नेहमीच आपण बघतायत. प्रत्येकाने 100% या संपूर्ण संघामध्ये दिलेले आहेत. ज्याप्रमाणे जर विश्वनाथची पहिल्या बॉलवरती विकेट गेली, विजयची विकेट गेली पहिल्या बॉलवरती, त्यानंतर जबाबदारी जयने स्वीकारली. सदतीस धाब्यांवरती वैयक्तिक जर पाहिलं गेलं तर जयला आपण पाहिलं गेलं. ऑप्टिकच्या बाहेरच्या बजाय पुन्हा एकदा तर अक्रॉस लाईनने खेळायचा होता फटका परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चालला सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉलची खून या ठिकाणी केली जाते. जेवढे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतील तेवढा प्रेशर बॅटिंग करण्यास संघावरती जाणवला जाईल. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत, प्रेक्षक बनून राहतील. बॉल थेट निघून जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. उपमुख्यमंत्री चषकातील हा दमदार चौकार. घरातल्या बॅट मधून चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 4 धाव मिळतील आणि या 4 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12च्या घरामध्ये. अंतिम बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, 30 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवलं जाईल. एक सिंगल या बॉलवरती येईल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर 57 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 13 ह्या धावा धाव फटकावरती लागल्या गेल्यात. घेऊयात एक डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा या मैदानाच्या दिशेने येणार आहोत.
2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 13 धावा फटकावरती लागल्या गेल्या. अक्षय पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती जयेश घरच्या बॅट मधून आलाय सिक्सर. मॅच मध्ये केलाय पलटवार. अर्थातच रेहान 11 साईच अर्ना टीमने एकोणवीस झाले. येणारे बॉल असेल 11 बॉल मध्ये करायचे 38 धावा मैदानाच्या आतमध्ये अर्नाळा संघाला. 11 चेंडू 38 धावा. पाहूयात या धावांचा पाठलाग केला जाईल की प्रतिस्पर्धी या धावांना रोखलं जाईल. बॉल तयार पुन्हा एकदा अक्षय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु वेग चांगला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर हिट झाला असता तर कदाचित प्रशांत देखील आउट होण्याची दाट शक्यता होती. लेग बाईचा इशारा पंचांचा आलाय. एक धाव या बॉलवरती प्राप्त होईल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते धाव फडकावरती. ती म्हणजेच 20 धावा. 20 धावा धाव फडकावरती लागल्या गेल्यात. येणारे बॉल असतील ते म्हणजेच 10 चेंडू आणि आता मात्र 37 धावांचं लक्ष असेल. आजच्या दिवसात चांगली कामगिरी राहिली गेली टीम 94 धानिव संघाची. प्रत्येकाची चांगली मेहनत, टीमची बांधणी ही चांगल्या रीतीने आपण बघतायत. परंतु अर्नाळा संघ देखील बलाढ्य आहे. जोपर्यंत प्रशांत आहे, जोपर्यंत जयेश आहेत, तोपर्यंत वेगाने या धावा होताना दिसणार आहेत. इथे चांगला फटका खेळला हवेत झालाय. मिस्टर मिक्स पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि सर्वात मोठी विकेट या मॅचची प्रशांत घरत याला शांत केलंय आणि विकेट जाईल. प्रशांत होतील आउट. होता प्रशांतचा. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंडिया नंबर 4 वरती दाखल झालेला आहेत मिस्टर प्रथम. पहिलाच बॉल खेळण्यासाठी प्रथम तयार. पहिला बॉल हवेत खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वन बाउंड्रीला कलेक्ट करतील. फेकी होईल. जय आहेत त्या ठिकाणी. आणि पाहत असताना जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती जवळपास जर पाहिलं गेलं तर एकच धाव मिळेल आणि एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचेल. 21 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. आता मात्र 8 चेंडूमध्ये 36 धावा करायच्या आहेत. म्हणजे 6 षटकार मैदानाच्या आतमध्ये रेहान 11 साईच्या स्पोर्ट्स अर्नाळा संघाला 6 षटकार येत्या 8 बॉलमध्ये तुम्हाला ठोकायचेच आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये. हो यावेळेला जर मात्र अपील त्या ठिकाणी होती पण बॅटला लागलं लगेच पंचाने सांगितलंय. एक धाव याही बॉलवरती प्राप्त होईल. 5 सिंगल डबल इथून टीम अर्नाळा संघ काहीच चाललं नाही. मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. 7 बॉल करायचे. इथून देखील 35 धावा. 7 चेंडूमध्ये आता 35 धावा. मॅच थोडीशी दूरवर होत चालले. ज्याप्रमाणे पहिल्या डावात जय विश्वकर्माने जी बॅटिंग केली 35 धावांची त्याच कुठेतरी धावा या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतीलच. विनायक भोईर यांच्या विरोधात केलेलं आक्रमण धुवाधार बॅटिंग राहिले गेले जय विश्वकर्माच्या माध्यमात आपण पाहिले गेले. पहिल्या डावामध्ये लोवर फुलटोस बॉल स्वतःचीच बॅट मला वाटतं या स्टन वरती आदळलंय आणि अगदी जर पाहिलं गेलं तर विकेटचं पतन होईल आणि यस क्लीन बॉल झालेत. भगवे हमसे रक्त भर तो संत के सभी वाड़ा
बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला आणि आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला गेलाय. आता मैदानाच्या आतमध्ये विघ्नेश आणखीन एक धुवाधार बॅटर आहेत, परंतु आता मात्र येणारे चेंडू असतील 6 चेंडूमध्ये करायचे तुम्हाला 35 धावा. 6 चेंडू आणि 35 धावा होणं डिफिकल्ट आहेत, परंतु नाईटच्या फॉर्ममध्ये जर पाहिले तर 6 चेंडू 6 षटकार जर मारले तर एक विक्रमी नोंद होईल, ती म्हणजेच जयेशच्या नावावरती 6 मध्ये 35 इथून देखील मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. आणि बॉलिंग टॅग वरती षटक क्रमांक 4 मध्ये रोशन यांना आपण बघतायत. पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता आणि येस LBW लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील. मिडल स्टिक वरती आदळणारा बॉल होता, हे स्तरलेजी मोहित बंड्या सरने पाहिलं आणि जयेश यांच्या खेळीला पूर्णविराम. श्रीकांत शिंदे महान ज्याच्या हाती धनुष्य बाण तो योद्धा श्रीकांत शिंदे महान. त्याच्या हाती धनुष्यबाण तो योद्धा श्रीकांत शिंदे महान. त्याच्या हाती धनुष्यबाण तो योद्धा श्रीकांत शिंदे महान. सुपुत्र शिंदे ज्या वेळेला अर्नाळ संघ गोलंदाजी करत होता 3 षटकामध्ये त्याने 27 धावा खर्च केला होता, परंतु शेवटच्या षटकात ज्या 29 धावा आल्या तिथे कुठेतरी तो संघ डगमगला गेला. परंतु सुरुवात देखील चांगली झाली होती. पहिलाच बॉल प्रशांतने चौकार मारला, परंतु त्यानंतर जर पाहिलं गेलं तर प्रशांत देखील आउट झाला. जयेश आता मात्र नुकताच पाहिलं गेलं तर आउट झाला. विकेटवर विकेट गेले, विकेटची पडझड चालू राहिली आणि त्याच करण्याचा दबाव प्रेशर हा मेंटेन राहिला मैदानाच्या आतमध्ये. धावा फटकावरती लागल्या गेल्यात 22. या पुढचा बॉल ओहो, यावेळेला जर पाहिलं तर वेग तर चांगला आहे, वेग चांगला आहे, वेगेवरती स्मारक झालं होते गोलंदाज आणि पाहत असताना जर पाहिलं तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये या मॅच मध्ये जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचा शिडकाव करू शकत नाही आहेत. अर्थात जर पाहिलं गेलं तर रेहंत 11 साईजचे स्पोर्ट्स अर्नाळा संघ, कारण की ज्याप्रमाणे टीम 94 कामन टीम 94 धानीव या संघाची जर पाहिली तर गोलंदाजी ती फलंदाजी अफलातून आपण पाहिले गेले. आजच्या दिवसात 2 टीम 94 या नावाने संघ खेळले गेले. एका बाजूला कामन संघाला पाहिलं, दुसऱ्या बाजूला धानीव संघाला आपण बघतायत. हजरबाई शेख आणि संजयबाई म्हात्रे यांचे हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. नेहमीच पुरस्कर्ते म्हणून एक मोठा रोल ते अदा करतात. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, फटका तिकडे फसलाय, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे, चेंडूचा टप्पा ओळखता आलेला नाही, अंदाज बांधता आलेला नाही. आणखीन एक डॉट बॉल या मॅच मध्ये. आता मॅचची फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. एक बॉल आणि जर पाहिलं तर 33 धावांचं समीकरण इथून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही आहेत, बॉल जाईल थेट सीमा पार. शेवटच्या बॉलवरती शेवट गोल करणारा हा चौकार पाहायला मिळतोय. हार्डलक टफलक टीम रेहान 11 साईजचे स्पोर्ट्स अर्नाळा संघ, आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला, आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत आयोजकांच्या माध्यमातून. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम 94 धानीव संघ, पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. यस मी प्लीज विनंती करतोय अर्नाळा टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. विघ्नेश प्लीज विनंती करतो आयोजकांशी संपर्क साधा, आपण या ठिकाणी यायचं आहे. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट, ज्याने पहिल्या धावात धुवाधार बॅटिंग केली जय विश्वकर्मा ठरले त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, ज्याने 13 बॉल मध्ये 37 धावा केल्यात आणि जय विश्वकर्मा ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अर्नाळा टीम मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय या ठिकाणी यायचं, आपल्या टीमच्या कॅप्टनला पाठवायचं आहे. चला कार्तिक 11 संतोष भुवन आपण देखील या ठिकाणी यायचं आहे टॉस साठी. आणि टीम 94 कामन संघाला देखील विनंती की आपण देखील या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे. आणि जय विश्वकर्मा यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. यस चला दीपेशजी पाटील यांच्या शुभाशय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत.
चला दोन टीमला विनंती करतो कॅप्टन देखील आपण यायचं आहे. मॅडम तुम्हाला पुरस्कार आपण जय विश्वकर्मा यांना देणार आहोत. चला संतोष भुवन टीमचे कॅप्टन यायचं आहे. दानवी टीमचे उपस्थित झाले. अभिनंदन जय विश्वकर्मा आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. कॉंग्रॅच्युलेशन्स सर दोन्ही टीमचे कॅप्टन. दीपेश यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. चला कार्तिक 11 हा टीम प्रथम टॉस बोलणार आहे. 4 ओव्हरची मॅच. शिवसेनाचा कॉल. टॉस जिंकल्या धानवी संघ फक्त निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग. थँक्यू दोन्ही टीमला शुभेच्छा आहे. टॉस जिंकल्या धानवी संघाने फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे आणि बॅटिंग करायची आहे ते म्हणजे कार्तिक 11 संतोष भुवन संघाला. लक्षात ठेवा आयोजन समितीने एक निर्णय पोहोचवला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली ती देखील आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. चला ज्या वेळेला या मॅचला सुरुवात होईल जयजी भोसले सरांचा आपण आवाज ऐकणार आहात. चला मॅचला सुरुवात कर लगेच आणि ज्या वेळेला मॅचला सुरुवात होईल जयजी भोसले सरांचा आपण आवाज ऐकणार आहात.